मुंबई पुण्यात गल्लोगल्ली पसरलेल्या पबची संख्या मोठी असल्याचं पुढे येत आहे। मुंबईमध्ये नाईट लाईफ सगळ्या देशामध्ये प्रसिद्ध आहे। म्हणूनच एनडीटीव्ही मराठीनं मुंबईमध्ये पब्समध्ये नियमांचं कितपत पालन होतंय याचा एक रियालिटी चेक करण्याचं ठरवलं आणि जे समोर आलं ते धक्कादायक आहे। आणि थेट जाणार आहोत या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत। अक्षय कुडकेलवार आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। अक्षय, काय नेमकी धक्कादायक माहिती समोर येते मुंबईतून? प्रज्ञा, आपण जर बघितलं तर काल मुंबईच्या जुहू परिसरात असलेल्या काही पब्सचा आपण आढावा घेतला। त्या ठिकाणी 1 वाजता देखील पबमध्ये जे तरुणींचे लोंढे येत होते त्यांची एंट्री घेणं सुरू होतं। काही ठिकाणी ID देखील तपासले जात नव्हते। जुहूच्या रामी गेस्ट लाईन परिसरामध्ये 2 पब आहेत आणि त्या ठिकाणी आपण ज्यावेळी गेलो, आपण विचारणा केल्यानंतर त्यांनी आपल्यासमोर फक्त ID चेक करत असल्याचा फार्स दाखवला। त्यानंतर आपण बराच वेळ बाहेर थांबलो। 1:30 वाजला होता, मात्र तरीही पब बंद झाला नव्हता आणि त्यानंतर पोलीस त्या ठिकाणी दाखल झाले आणि पोलिसांच्या माध्यमातून तो पब बंद करण्यात आला। त्या ठिकाणावरनं ज्यावेळी पब बंद करण्यात आला त्या ठिकाणावरनं तरुणांचे लोंढेच्या लोंढे अक्षरशः बाहेर पडत होते आणि त्यातनं प्रज्ञा, चेहऱ्यावरनं जर आपण अंदाज लावायचं झालं तर त्यातले अनेक तरुणी असे होते की ज्यांचं वय हे कदाचित 21 नसावं आणि 21 वय नसतानाही अशी तरुणी हे दारू प्यालेले असल्याचं चित्र आपल्याला दिसत होतं। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणच्या स्थानिकांकडनं त्यासोबतच पबमध्ये आलेल्या काही तरुणांची आम्ही बातचीत केली तर त्यांनी देखील हेच सांगितलं की हा पब जो आहे मध्यरात्री पहाटे 3-3, 4-4 वाजेपर्यंत सुरू असतो। त्या ठिकाणी राहणाऱ्या काही लोकांसोबत आपण बातचीत केली, त्यांनी देखील सांगितलं की आमच्यासाठी अशा पद्धतीचा दररोजचा गोंधळ हा नवा नाही आहे, कारण दररोज 2:30-3 वाजता या पबमधनं तरुणांचे लोंढे बाहेर पडतात। दुसरं महत्त्वाचं म्हणजे जर पुण्याच्या पोर्शे कार अपघातानंतर मुंबई पोलिसांनी खबरदारी घेणं अपेक्षित होतं, मात्र आपण आपल्या कॅमेऱ्यात काही दृश्य देखील टिपलेली आहे। कुठल्याही पद्धतीचं त्या ठिकाणी ड्रंक अँड ड्राईव्हचा पोलिसांचा बंदोबस्त नव्हता। मुंबई शहरात अनेक ठिकाणी पोलिसांनी बंदोबस्त केला होता, मात्र ज्या ठिकाणी असा नामांकित पब आहे आणि असे शेकडोच्या संख्येनं तरुणी ज्या ठिकाणावरनं बाहेर पडतात। काल शुक्रवारची रात्र होती, अशावेळी तर पार्ट्यांना ऊत आलेला असतो। अशावेळी मुंबईच्या नोव्हाटेल परिसरात असलेलं 1-2 पब आहे, त्या पबच्या बाहेर कुठलाही पोलीस बंदोबस्त नव्हता। वाहतुकीचा खोळंबा उडालेला होता। तरुणाई मद्याधुंद अवस्थेत आपल्याला बघायला मिळाली होती। त्यासोबतच हा पब नियम धाब्यावर ठेवून रात्री म्हणजे पहाटे उशिरापर्यंत चालतो अशी देखील माहिती मिळाली। आणि सगळ्यात महत्त्वाचं जी तरुणी त्या ठिकाणी आलेले सगळे दिसत होते, यांचं वय देखील कमी असल्याची आता शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळं पुण्यानंतर मुंबई पोलिसांना तितकीशी जाग आल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळत नाही। पोलीस आले खरे होते, मात्र तरी देखील हा पब सुरूच होता। मात्र पोलिसांना यावं का लागतं? पोलिसांचा धाक नाही का? आणि 1:30 वाजता हा पब चालक हे आपणहून स्वतःहून बंद करू शकत नाही का? हाही प्रश्न उपस्थित होतो। काल अनेक ठिकाणी एक्साईजच्या फ्लाईंग कॉर्डनी देखील धाडी टाकल्या, त्यांच्या माध्यमातून देखील अनेक बारची पाहणी करण्यात आली। मात्र जे वास्तव होतं, या वास्तवानुसार जुहूमध्ये पब बार चालकाकडनं कुठलेही नियम पाळले जात नाही, नियमांची पायमल्ली केली जाते असं आपल्याला दिसून आलंय। अगदी या पब्स आणि बार मालकांवरती नेमका कोणाचा वरदहस्त आहे हे देखील येत्या काळात पुढे येणं अपेक्षित आहे। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी अक्षय। तुर्तास बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबायची। प्रत्येक अपडेटेड बातमीसाठी पाहत रहा NDTV मराठी।